गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये हातकणंगले आणि सांगलीच्या जागेवरून संभ्रम होता. हातकणंगलेमध्ये ठाकरे गटाकडून उमेदवार देण्यात येणार की नाही याची चर्चा रंगली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ठाकरे गटाकडे हातकणंगलेतून पाठिंबा मागितला होता. मात्र ठाकरे गटाकडून शेट्टी यांना मशाल चिन्हावर निवडणूक लढवण्याची विनंती करण्यात आली. मात्र याला शेट्टी यांनी नकार दिला होता. त्यामुळे ठाकरे गटाकडून आज या मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्यात आला. शिवसेना ठाकरे गटाकडून पन्हाळा शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एस न्यूजशी बोलताना सत्यजित पाटील यांनी उमेदवारी उशिरा मिळाली असली तरी एकसंध असल्यानं महाविकास आघाडीच्या समन्वयातून आपला विजय निश्चित होईल असा विश्वास व्यक्त केला. आज या निवडणूक सामोरं असताना आता प्रत्येक मतदारसंघामध्ये विधानसभेच्या ह्या 6 क्षेत्रामध्ये प्रत्येक ठिकाणी महाआघाडी आमची एकसंघ आहे. तिन्ही मित्रपक्षांचे सर्व पदाधिकारी एकमेकाच्या समन्वयामध्ये चांगल्या प्रकारे आहेत आणि मला वाटते त्या नेटवर्कच्या माध्यमातून आम्हाला लोकांपर्यंत पोचायला कोणती अडचण भासणार नाही. जरी वेळ अपुरा असला थोडंसं आपल्याला माहिती आहे हे उमेदवारी थोडीशी उशिरा मिळाली की आजपर्यंत बैठका सुरू होत्या. महाआघाडी आणि स्वाभिमान पक्षाची चर्चा अजूनही चालू होती. मग ते पाठिंबा बाहेरून पाठिंबा किंवा बाकीच्या गोष्टी इकडे तिकडच्या ज्या वरिष्ठ पातळीवरच्या आहेत ज्यामध्ये आमचा काही रोल नसतो ह्या सगळ्या चर्चा अखेर आज संपल्या आणि त्यामुळे आज अचानकपणे या ठिकाणी आमची उमेदवारी जाहीर केली होती. सत्यजित पाटील यांच्या उमेदवारीनंतर या मतदारसंघात आता चौरंगी लढत होणार आहे. महायुतीकडून या मतदारसंघात खासदार धैर्यशील माने, स्वाभिमानीकडून राजू शेट्टी, वंचितकडून DC पाटील निवडणूक रिंगणात आहेत. या चौरंगी लढतीत कोण बाजी मारणार हे पाहावं लागेल.